91.9 आपलं FM तुम्ही ट्यून केलेला आहात. स्नेहल आहे तुमच्या सोबत. कट्टीबट्टी हा आपला शो सुरू आहे. आजचा दिवस हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. दिव्यांग व्यक्ती अपंग नसून दिव्य अंगांनी युक्त असल्याची सकारात्मक जाणीव जी असते ती समाजात निर्माण करण्यासाठी खरं तर हा दिवस सगळीकडे सेलिब्रेट केला जातो. आणि याच खास दिवशी आज आपल्या सोबत आहेत आपल्या तासगावचे संतोष कुंभार सर. नमस्कार सर. नमस्कार सांगलीकर. मी संतोष बाळासो कुंभार बोलतोय तासगाव मधून. मी कवी आहे, संगीत शिक्षक आहे. मी दिव्यांग जरी असलो, 100% दृष्टीहीन असलो, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या तासगाव आणि माणगाव मध्ये असलेल्या दोन्ही शाखांमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतो आहे. सर, तुम्ही जसं की म्हणालात आता की तुम्हाला संगीताची देखील आवड आहे, तर तुमच्यामध्ये ही आवड कशी निर्माण झाली? कसं आहे, गायनात असं म्हणता येणार नाही. मी एक अष्टपैलू कलाकार आहे. मला काय व्हायचं, मी लहान असताना काही वाद्य असायची लोकांच्याकडे, तर ती वाद्य ऐकून मी अट्रॅक्ट व्हायचो. आणि मात्र त्यांचा उद्देश काय होता की तुला दिसत नाही, तू त्या वाद्यांपासून लांब राहा, फोडशील, फुटतील. त्यांना भीती वाटायची. मग तेव्हा मला थोडंसं मनात वाटलं की आपण सुद्धा शिकूया. मग ऐकून बरीचशी वाद्य मी शिकलो. नक्कीच सर, म्हणजे तुम्हाला दिसत नाही ही कारण न देता तुम्ही प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमला फेस केलेला आहात. आणखीन आपण सरांची गप्पा मारणार आहोत, पण मस्त गाणी सुद्धा येतात, तीही एन्जॉय करा. स्नेहल आहेच तुमच्या सोबत कट्टीबट्टी हा शो घेऊन. मस्त गाणी तुम्ही एन्जॉय करताय. स्नेहल आहे तुमच्या सोबत. कट्टीबट्टी हा आपला शो सुरू आहे आणि आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि त्याच विषयी आपण बोलत आहोत. संतोष कुंभार सर जे तासगावहून आहेत. तर सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींना तुम्ही कसं फेस केलं? अडचणी म्हटला तर अडचणी येतातच, कारण दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्यामुळं समोर काय आहे हे कळत नाही. त्यामुळं बऱ्याचदा शिकत असताना अडचणी आल्या. आता वेळापत्रक वगैरे करताना दरवेळेला डोळस माणूस सोबत वाचून दाखवायला पाहिजे. मग जाड कागद असतो, जे आपण वॉशिंग मशीन साठी लिक्विड वापरतो ना, त्यातले पाऊच असतात, ते कट करून त्याच्यावरती मी ब्रेल मध्ये लिहिलं. ब्रेल म्हणजे काय, तर एका बाजूने टोचलं जातं सुईनं आणि दुसऱ्या बाजूला जी टिंब उठते, समजा आय टाईप जर 3 टिंबा असतील तर ते एल असतं किंवा ल असतं. अशा प्रकारची ती भाषा असते. ती थोडी खोलात गेलं की आपल्याला समजू शकते. त्या भाषेचा आधार घेऊन मी वेळापत्रक सुद्धा आता शाळेचं जे आहे ते केलेलं आहे. क्या बात आहे सर, म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे तुम्ही स्वतःच काढलेलं आहे. अजून भरपूर गप्पा मारायच्या आहेत सरांशी, पण गाणी सुद्धा येत आहेत, तीही एन्जॉय करा. स्नेहल आहे तुमच्या सोबत कट्टीबट्टी हा शो घेऊन. व्हेरी वेलकम बॅक गाईज. 91.9 आपलं FM तुम्ही ट्यून केलेला आहात. स्नेहल आहे तुमच्या सोबत कट्टीबट्टी हा शो घेऊन. आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि त्याच निमित्ताने आपल्या सोबत आहेत आज संतोष कुंभार सर जे तासगावचे आहेत. दिव्यांगता ही कमजोरी नसून ती एक ताकद आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? हे म्हणणं तुमचं अगदी खरं आहे. मी सुद्धा नोकरीला लागताना मला 3 वेळेला रिजेक्ट करण्यात आलेलं होतं. मला प्रश्न विचारला जायचा की तुम्ही वेळेवर येणार का, वेळेवर जाणार का, हाच प्रश्न असायचा. पण आज मला सांगायला आनंद वाटतो की सर्व शिक्षकांच्या पेक्षा मी सगळ्यात पहिल्यांदा असतो आणि सगळ्यात उशिरा मी जातो. अगदी सर, म्हणजे परफेक्ट एक्झाम्पल तुम्ही सेट केलेला आहात. तर शेवटचा प्रश्न, आजच्या तरुण दिव्यांग विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आज शासनात सुद्धा छान व्यवस्था केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची पेन्शन मिळत असत्या, त्याचा उपयोग करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आजच्या तरुण दिव्यांगांना मी हेच सांगेन की मी दिव्यांग आहे म्हणून उडत बसण्यापेक्षा किंवा शासनाची मदत मागण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये असलेल्या कलेचा वापर करून किंवा आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही क्षमता असतील तो मार्ग अवलंबून ज्याच्यातनं चरितार्थ चालेल या पद्धतीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्या घरी आज सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत, म्हणजे 4 व्हीलर सुद्धा आहे. तुमची जर साथ आम्हाला प्रोड्यूस करण्यासाठी जर मिळाली अशी, तर स्नेहलसाठी आणि तुमच्या पूर्ण टीमसाठी मी म्हणेन एवढंच. आहेत अंध पत्रकार अनकुणी संगीतकार, आहेत अपंग पत्रकार अनकुणी संगीतकार, येतील ही दिवस यायचे, होतील अंध चित्रकार, होतील अंध चित्रकार. धन्यवाद. नक्की सर, नेहमी आमचा सर्वांचा तुम्हाला सपोर्ट राहील. आपल्या फिल्म टीम कायम तुम्हाला सपोर्ट करत राहील. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून.